पुण्यातील बुधवार पेठेतील रेड लाईट परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर हालचालींवर आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी मध्यरात्री व्यापक कोम्बिंग ऑपरेशन राबवले. या धडक कारवाईत एकूण 41 इमारतींची झडती घेण्यात आली तर शेकडो महिला आणि पुरुषांची तपासणी करण्यात आली. कारवाई दरम्यान 2 बांगलादेशी महिलांना ताब्यात घेण्यात आले असून काही अल्पवयीन मुलींची सुटका देखील करण्यात आली आहे. तसेच अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक देखील करण्यात आलेली आहे. बुधवार पेठ परिसरातील काही बांगलादेशी महिला आणि अल्पवयीन मुलींकडून वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. मात्र या कारवाईमागे आणखी एक गंभीर पार्श्वभूमी समोर आली आहे. मदतीसाठी पोलीस ठाण्यात आलेल्या एका तरुणीचा तेथेच सौदा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित तरुणीला मदत करण्याऐवजी तिला पुन्हा वेश्याव्यवसायात ढकलण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. या प्रकरणात शुक्रवारी पेठेतील पोलीस चौकीतील एका महिला पोलीस हवालदाराचा सहभाग समोर असल्याने तिला निलंबित देखील करण्यात आले आहे. महिला हवालदारच तरुणींचा सौदा करत असल्याच्या आरोपामुळे पोलीस यंत्रणेमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. केवळ एका कर्मचाऱ्यावर कारवाई करून प्रकरण थांबवलं जाईल का की तिच्या मागील संभाव्य साखळीचा देखील तपास होणार आहे असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बुधवारी पेठेत कोम्बिंग ऑपरेशन राबविले होते. ही कारवाई म्हणजे फक्त केवळ दिखावा तर नाही ना, अशी चर्चा देखील आता व्हायला लागलेली आहे. प्रश्न हा उपस्थित राहायला लागलेला आहे की जर मदतीसाठी आपण ज्या पोलीस स्टेशनमध्ये जातो त्या पोलीस स्टेशनकडनं जर असे कृत्य घडत असतील तर मग मदतीसाठी कुठे जायचं? कारण ज्या मुलींचा सौदा करण्यात आलेला आहे ही बाब खूप उशिराने उघडकीस आलेली आहे. तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा आणि अशाच बातम्या मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.